नमस्कार. मी सौ मृणाल देशमुख 17/2021 करिता इयत्ता 9वीला मराठी या विषयाचे अध्यापन करणार आहे. आपण सर्वांना माहीतच आहे की कोविड-19मुळे सर्व जगात भीतीचे वातावरण पसरले आहे. संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था विस्कळीत झाली आहे, त्याचबरोबर आपले सामाजिक जीवनसुद्धा. पण याही परिस्थितीतून आपल्याला बाहेर पडायचे आहे. शाळा बंद आहे, पण शिक्षण तर सुरूच राहणार. आणि ह्या निरंतर चालणाऱ्या शिक्षणाकरिता मणिबाई गुजराती हायस्कूलने दररोज वेगवेगळे विषय आपल्याकरिता ऑडिओ आणि व्हिडिओच्या माध्यमातून आणले आहेत. आपण ह्याकरता तयार तर असालच. तर मग चला, वर्गात न बसताही आपण आपले शिक्षण घेऊया. तुम्हाला दररोज वेगवेगळ्या विषयाचे अध्यापन केले जाईल. मी तुम्हाला मराठी हा विषय शिकवणार आहे आणि त्याकरता तुम्हाला पाठ झाल्यावर किंवा कविता झाल्यावर जो स्वाध्याय दिला जाणार आहे, तो स्वाध्याय तुम्हाला तुमच्या वहीमध्ये, तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचा आहे. आणि शिकवणं झाल्यावर स्वाध्याय सोडवताना तुम्हाला जर काही अडचण असल्यास त्याच दिवशी तुम्ही मला माझ्या पर्सनल व्हॉट्सॲप नंबरवर मॅसेज करून तुमच्या अडचणी सांगू शकता आणि मग मी लगेचच तुमच्या अडचणी तुमच्या क्लासच्या ग्रुपवर तुम्हाला सॉल्व करून पाठवण्यात येईल. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील दुसरी कविता म्हणजे पद्य पाठ संतवाणी जैसा वृक्ष नेणे बघणार आहोत. मला असं वाटतं की तुम्ही मी शिकवण्याच्या अगोदर ही संतवाणी बहुधा वाचली असेल. तर तुम्ही वाचल्यावर तुम्हाला ज्या काही अडचणी आल्या त्याबद्दल आता मी बोलणार आहे किंवा तुम्हाला ही संतवाणी पूर्ण आता एक्सप्लेन करून देते. तर आपल्या पुस्तकात दिलेलं आहे की संत नामदेव, जन्म 1270 आणि मृत्यू 1350. आता पहिले आपण कवींविषयी जाणून घेऊ किंवा संतांविषयी, संत नामदेवांविषयी जाणून घेऊ. संत नामदेवांचा जन्म 6 ऑक्टोबर 1270ला झाला. आणि नामदेव आणि ज्ञानदेव, संत ज्ञानदेव यांचा काळ म्हणजे 13व्या शतकाचा उत्तरार्ध. या काळामध्ये आपल्या महाराष्ट्रात अनेक धार्मिक, सांस्कृतिक चळवळी उदयास आल्या. निरनिराळ्या पंथांनी भगवत भक्तीचा प्रसार आणि प्रचार करण्यास सुरुवात केली. आणि या काळात महाराष्ट्रात अनेक संत जन्माला आले आणि त्यातीलच एक म्हणजे संत नामदेव. पंढरपूरचा श्री विठ्ठल म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत, संत सज्जनांचे, वारकऱ्यांचे माहेरच. तर आता विठोबा हेच आपले दैवत आणि पंढरपूर वारकरी पंथांच्या ईश्वरनिष्ठांच्या समुदायात ज्ञानेश्वरांपासून ते निळोबापर्यंत भक्त उत्कट भक्तीचा आनंद घेताना दिसतात. आणि या सगळ्या मांदियाळीमध्ये निवृत्तीनाथ, सोपानदेव, ज्ञानदेव, मुक्ताई, नामदेव ह्या सर्व आणि त्यांचा सर्व परिवार, त्यांचे शिष्य आणि त्याचबरोबर चोखामेळा, गोरा कुंभार, सावता माळी, नरहरी सोनार, परिसा भागवत, सेना महाराज आणि त्यानंतर आले संत एकनाथ. एकनाथानंतर तुकाराम महाराज आले, त्यानंतर बहिणाबाई आल्या आणि हे सगळे संत विठ्ठल नामाच्या गजरात विठ्ठल भक्तीचा आनंद लुटताना आपल्याला दिसतात. तर आपण नामदेवांविषयी थोडंसं जाणून घेऊया. नामदेवांचे वडील, त्यांचं नाव होतं दामाशेठ, आईचं नाव होतं गोणाई आणि त्यांच्या पत्नीचं नाव होतं राजाई. संत ज्ञानेश्वरांनी ज्या भागवत धर्माची पायाभरणी केली, त्या भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार नामदेवांनी म्हणजे फक्त महाराष्ट्रातच नाही केला, तर महाराष्ट्राच्याही पलीकडे जसं उत्तर प्रदेशात आणि पंजाबपर्यंत नेला. तर ह्या नामदेवांनी जेव्हा हे सगळं केलं तेव्हा त्यांनी काही अभंग लिहिले आणि जेव्हा विठ्ठल भक्तीत ते लीन झाले तेव्हा त्यांच्या हातून जे काही अभंगांचं लिखाण झालं, जवळपास इतिहासामध्ये असं नोंद आहे की नामदेवांनी 2379 अभंग लिहिले आणि त्यांचे जवळपास 62 अभंग
ते जेव्हा पंजाबमध्ये गेले, ते पंजाबमध्ये जवळपास ते 20 दशकं तिथे राहिले, म्हणजे जवळपास 20 वर्ष तिथे राहिले. आणि 20 वर्षात त्यांनी तिथल्या जनतेला विठ्ठलाविषयी, विठ्ठलाची भक्ती कशी करावी किंवा विठ्ठलाचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये काय आहे, ह्या सगळ्या काही गोष्टींचं ज्ञान दिलं. आणि विठ्ठल महिमा ते सांगायचे. त्यांच्या अभंगातून विठ्ठलाची जी भजनं आहेत, कीर्तन आहेत, त्या सगळ्यांमध्ये विठ्ठल कशा प्रकारे आपल्या वारकरी समुदायाला आकर्षित करतो किंवा विठ्ठल ह्या सगळ्या काही आपण कसं आहे विठ्ठलाशी एकरूप झालेलो आहोत, अशा प्रकारे जेव्हा त्यांनी अभंग लिहिले, तर त्यांचे जे अभंग आहेत त्या 2379 अभंगांपैकी 62 अभंग पंजाबमध्ये जेव्हा ते राहिले, वास्तव्यास आले होते, तेव्हा शीख लोकांचा एक ग्रंथ आहे, त्याला आपण गुरुग्रंथ साहिब असं म्हणतो. त्या गुरुग्रंथ साहिबमध्ये संत नामदेवांचे जवळपास 62 अभंग लिहिले आणि त्याला गुरुमुखी असं म्हणतात. गुरुमुखी लिपीत ते, कारण आपली मराठी जशी भाषा आहे, आपण मराठी जसं लिहितो तसं पंजाबी लोकांची गुरुमुखी लिपी आहे. तर या गुरुमुखी लिपीमध्ये जवळपास 62 अभंग नामदेवांचे समाविष्ट करण्यात आले होते. तर अशा प्रकारे नामदेवांनी आपल्या वयाची 80 वर्ष विठ्ठलाची भक्ती केली. विठ्ठलाच्या भक्तीत ते लीन झाले होते. आणि हे सगळं करताना कोणत्याही जाती जमातीचं त्यांनी भेदाभेद केला नाही. स्त्री शूद्र पतित दलितांना त्यांनी आपल्यामध्ये समाविष्ट केले होते. त्यासाठी ईश्वर भक्तीचा मार्ग त्यांनी मोकळा केला होता. गोरोबा कुंभार, सेना नावी, सावता माळी, नरहरी सोनार ह्या सगळ्या संतांना त्यांनी स्वकर्म सांभाळून भक्तीचा मळा फुलविला होता. आणि ही जी नामदेवांनी जो भागवत धर्म प्रसार आणि काव्य निर्मिती केली, या कार्याचे महत्त्व आहे. नामदेव परिवारातील संतांना नामदेवापासून कविता निर्मितीची प्रेरणा मिळाली. आता नामदेवांचा परिवार म्हणजे नामदेवांचे वडील, नामदेवांची आई, नामदेवांची पत्नी आणि नामदेवांचे पुत्र होते. 4 पुत्र नामदेवांना होते, नारा, विठा, गोंदा आणि महादा. आणि त्यांना एक मुलगी होती, तिचं नाव होतं लिंबाई. तर ह्यांच्या बरोबरच जनाबाई, ज्या त्यांच्या कुणीही नव्हत्या पण तरीही सगळं काही होत्या. म्हणजे नामदेवांच्या परिवारात त्यांच्या परिवारातलेच फक्त लोक नव्हते, तर इतरही अनेक जाती धर्माचे लोक सुद्धा समाविष्ट झालेले होते. तर ह्या सगळ्यांनी ज्या प्रकारे विठ्ठलाची भक्ती केली, ती भक्ती करत असताना आपल्याला पाठ्यपुस्तकात जो अभंग दिलेला आहे, जैसा वृक्ष नेणे, ह्या अभंगाबद्दल संत नामदेवांनी संतांना वृक्षाची उपमा दिली. विद्यार्थी मित्रांनो, प्रस्तुत अभंगामध्ये संतांना वृक्षाची उपमा देऊन त्यांची महती सांगितलेली आहे. तर संत नामदेव काय म्हणतात की जैसा वृक्ष नेणे मान अपमान, तैसे ते सज्जन वर्तताती. जैसा म्हणजे जसा, ज्याप्रमाणे वृक्ष म्हणजे झाड, ज्याप्रमाणे वृक्ष मान आणि अपमान ह्या कोणत्याही गोष्टी जाणत नाही. म्हणजे झाडाला आपण जर कुऱ्हाडीचा घाव घातला, त्याची फळं तोडली, त्याची पानं तोडली, त्याची फुलं तोडली, तर तो आपल्याला कोणत्याही प्रकारे त्या गोष्टी करण्यासाठी मज्जाव करत नाही. किंवा त्याला आपण पाणी घातलं तर फार आनंद होतो असंही नाही आहे. म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारचा फरक पडत नाही. मान आणि अपमान तो जाणतच नाही. आणि हे अवगुण कोणामध्ये असतात? तर माणसामध्ये असतात. आपल्याला लगेच कोणी काही बोललं तर आपल्याला वाटतं की आपला अपमान झाला. कोणी आपली स्तुती केली तर आपल्याला वाटतं की नाही माझी फार स्तुती केली, आपण लगेच आपली कॉलर वगैरे टाईट करतो, म्हणजे आपल्याला फार छान वाटतं. ह्या ज्या भावना असतात, वृक्षसुद्धा जिवंत आहे, म्हणजे त्याला सुद्धा जीवन आहे, माणसाला सुद्धा आहे. पण तरीही ह्या ज्या भावना आहेत त्या फक्त आपल्यामध्ये आहेत. पण संत नामदेव काय म्हणतात, ज्याप्रमाणे वृक्ष हे सगळ्या काही गोष्टी मानत नाही, त्याला कोणत्याही प्रकारे त्याचा फरक पडत नाही, मान आणि अपमान ते जाणतच नाही, तैसे ते सज्जन वर्तताती. तैसे म्हणजे तसे, तसं सज्जनांचं वर्तन असतं. म्हणजे सज्जन तशा प्रकारे वागतात, वर्तन करतात.
म्हणजे सज्जनांचा तुम्ही मान केला, त्यांना मान दिला किंवा त्यांचा अपमान जरी केला तरी त्यांना कोणत्याही प्रकारे त्या गोष्टीत फरक पडत नाही. म्हणजे सज्जन व्यक्ती कोण असावा, तर तो संत. पण संत कोण? तो की जो मान आणि अपमान जाणत नाही, त्याचं ते वर्तन असतं. आपण तुकारामांना, ज्ञानदेवांना बघितलं. आपण ज्ञानदेवांचं बरीचशी आपल्याला माहिती आहे की त्यांना वाळीत टाकण्यात आलं होतं. तुकारामांना सुद्धा वाळीत टाकण्यात आलं होतं. त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबांचा भला मोठा अपमान करण्यात आला होता. पण त्या सगळ्या काही गोष्टींचा त्यांच्यावर यत्किंचितही परिणाम झाला नाही. उलट त्यांनी पुन्हा जनसामान्य लोकांसाठी आपले कार्य चालूच ठेवले. म्हणजे सज्जनांना तुम्ही मान दिला तरीही त्यांना आनंद होत नाही, त्यांचा अपमान केला तरीही कोणत्याही प्रकारे त्यांना त्याचं वाईट वाटत नाही. त्याचप्रमाणे पुढली ओळ बघूया. येऊन या पूजा पराणी जे करीती, त्याचे सुख चित्ती तया नाही. म्हणजे मानव काय करतो? वृक्षांची पूजा करतो. आपण बघितलंच आहे की सगळ्या स्त्रिया वडसावित्रीला वडाच्या झाडाची पूजा करतात. जेव्हा त्या पूजा करतात तेव्हा त्याला फार आनंद होत असं नाही, त्याला फार सुख मिळतं असं नाही, कारण तो भावना शून्य असतो. ॲक्च्युली भावना शून्य नसतो, पण त्याला कळतं सगळं, पण आपल्या भावना तो व्यक्त करू शकत नाही. त्यांचे सुख चित्ती तया नाही. त्यांना त्याच्यामध्ये कोणतेही सुख नाही. जर आपण झाडाची पूजा केली, झाडाच्या भोवती फिरलो, त्याला दोरा गुंडाळला, त्याच्यावर फुलं पानं टाकले, हळद कुंकू शिंपडलं, तर त्याला कोणत्याही प्रकारचा आनंद होत नाही. तसंच संतांचं सुद्धा आहे. संतांना सुद्धा तुम्ही त्यांची पूजा केली किंवा प्रसाद चढवला किंवा कोणत्याही प्रकारे काय म्हणतात त्याला की हळद कुंकू त्यांना वाहलं, तर त्यांना कोणत्याही प्रकारे त्यात आनंद नाही. आणि जो करत नाही त्याच्यात त्यांचा अपमानही नाही, त्यांना त्याचं दुःखही वाटत नाही की अरे या माणसाने आपल्याला प्रसाद नाही दिला किंवा आपल्या अंगावर फुलं नाही फेकली किंवा आपल्याला हळद कुंकू नाही लावलं, तर त्याचं त्यांना वाईटही वाटत नाही, कारण तो सज्जन व्यक्ती असतो. सज्जन म्हणजे संत. आणि तसंच वृक्षांना सुद्धा त्याच्यात कोणत्याही प्रकारचं वाईट वाटत नाही. अथवा कोणी प्राणी येऊनी तोडती, तया न म्हणती छेदू नका. तुम्हाला पहिल्याच याच्यात मी सांगितलं की कोणीही येऊन जर वृक्षाला तोडलं तर तो वृक्ष त्या व्यक्तीला नाही मला तोडू नको असं म्हणत नाही. न म्हणती छेदू नका. छेदू नका म्हणजेच तोडू नका, कोणत्याही प्रकारची हानी त्याला पोहोचवू नका असं तो म्हणत नाही. की बाबा रे, कुऱ्हाड घेऊन आलास, माझ्या अंगावर घाव घालू नकोस, मला खूप त्रास होईल किंवा मला जखम होईल, अशा प्रकारे कोणत्याही तऱ्हेने तो त्या व्यक्तीला, त्या मानवाला स्वतःच्या अंगावर घाव घालण्यापासून रोकत नाही. म्हणजे तो अविचल राहतो. तो कोणत्याही प्रकारे स्वतःवर येणाऱ्या संकटांना झेलण्यास समर्थ असतो. तो स्थिर राहतो. आणि तसं संतांचं सुद्धा आहे. ज्ञानेश्वरांना समाजाने वाईट टाकलं, तुकारामांना समाजाने वाईट टाकलं होतं, पण ते कोणत्याही प्रकारे असं त्यांनी म्हटलं नाही की ज्या समाजाने आम्हाला वाईट टाकलं होतं त्या समाजासाठी आम्ही काही करणार नाही, अशा प्रकारे कोणतंही वक्तव्य त्यांनी केलं नाही. पण त्या समाजासाठी ते अविरत झटले. त्या समाजामध्ये समाज जागृती निर्माण करण्याचं काम केलं, अंधविश्वास दूर करण्याचं काम त्यांनी केलेलं. निंदा स्तुती सम मानिती जे संत. संत कोण? जे निंदा आणि स्तुती समान मानतात, समान लेखतात. त्यांना त्यात काही वाटत नाही की कोणी माझी निंदा करताय, कोणी माझी स्तुती करताय, याच्यात त्यांना काहीही फरक पडत नाही. पूर्ण धैर्यवंत साधू असे हे साधू पूर्णतः धैर्यवान असतात, निश्चल असतात. निंदा स्तुतीने त्यांचं मन विचलित होत नाही. म्हणजे त्यांना असं कोणत्याही प्रकारे वाटत नाही की कोणी माझी स्तुती केली पाहिजे, हा माझी स्तुती केली फार चांगलं झालं, आणि कोणी माझी निंदा केली तर मी फार धीर गंभीर राहिलो तर वाईट वाटलं, अशा प्रकारे ते मत सुद्धा व्यक्त करत नाहीत. ते निश्चल राहतात. त्यांना कोणत्याही प्रकारे त्याचा फरक पडत नाही, त्यांच्या मनावर त्याचा कोणताही आघात होत नाही. कारण समाजाच्या ह्या सगळ्या मानवी ह्या ज्या भावना आहेत त्या भावनांच्या पलीकडे ते चालले गेलेले असतात, आणि त्यामुळे त्यांना ह्या कोणत्याही गोष्टींचा फरक पडत नाही. नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी,
संत नामदेव म्हणतात की अशा जर व्यक्तीची जो व्यक्ती सज्जनांसारखा वागतो, सज्जनांसारखे त्याच्यामध्ये गुण आहेत, ज्याला मान आणि अपमानाचा मुळीच फरक पडत नाही, त्याला कोणी कितीही चांगलं बोललं तरी त्याला आनंद होत नाही, कोणी कितीही वाईट बोललं, कितीही निंदा केली तर त्याला दुःख होते, तो सज्जन व्यक्ती, तो संत. आणि अशा जर व्यक्तीची तर तुमच्या आयुष्यात कधी गाठ पडली तरी जीव शिवा गाठी पडून जाय. म्हणजे जीव म्हणजे प्राण, शिवा म्हणजे परब्रह्म. तर अशा वेळी काय होईल की एका प्राणी मात्राची एका ब्रह्मासोबत गाठ पडते. गाठ पडणे म्हणजे भेट होते. म्हणजे एक सामान्य व्यक्ती आणि एक असामान्य व्यक्ती. असामान्य कोण तर तो संत. संत कोण की जो मान आणि अपमान सहन करत नाही, ज्याला कोणत्याही प्रकारचा त्याच्या मान आणि अपमानाचा त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा फरक पडत नाही. असा जर कोणी व्यक्ती असेल, असे जर गुण कोणत्या व्यक्तीमध्ये असेल आणि त्या व्यक्तीची तुमच्यासोबत जर भेट पडत असेल, तर एका जीवाची म्हणजे सामान्य व्यक्तीची एका संतासोबत भेट झाली असं संत नामदेव म्हणतात. म्हणजे याचा अर्थ की मनुष्यामध्ये सुद्धा हे गुण येऊ शकतात. आता संत नामदेव सुद्धा मनुष्यच होते, पण त्यांनी हे गुण त्यांच्यामध्ये आत्मसात केले. आणि म्हणूनच संत नामदेव म्हणतात की असा जर व्यक्ती जर तुम्हाला कधी आयुष्यामध्ये भेटला तर समजून जा की शिवासोबत म्हणजे परब्रह्मासोबत तुमची भेट पडलेली आहे. आणि मग अशा व्यक्तींची संगत जर आपल्याला मिळाली तर त्या व्यक्तीपासून आपण चांगले गुण नक्कीच आत्मसात करू. तर हा झाला आपला जैसा वृक्ष नेणे संतवाणी याचा अर्थ. आता जेव्हा तुम्हाला पद्यपाठात म्हणजे कवितेच्या आधारे जेव्हा प्रश्न विचारला जातो, मी या स्लाईडमध्ये तुम्हाला शब्दार्थ दिलेले आहेत, नोटबुकमध्ये हे सगळे शब्दार्थ लिहून घेणे. पण तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये जेव्हा 80 मार्काचा पेपर असतो तेव्हा त्या पेपरमध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारला जातो. कृतीपत्रिकेत प्रश्न क्रमांक 2A मध्ये हा प्रश्न 4 मार्कांचा विचारला जातो. तर आता आपण स्वाध्यायाकडे जाण्याच्या पूर्वी हा प्रश्न तुम्हाला सांगते, कारण प्रत्येक पद्यभागात असा प्रश्न येणार आहे आणि प्रत्येक वेळी आपल्याला अशाच प्रकारे तो सोडवायचा आहे. तर तुम्हाला नेमकं आपल्याला 11 पॉईंट असतात, पण ह्या 11 पॉईंटमधले कोणतेही 4च प्रकार तुम्हाला कृतीपत्रिकेमध्ये 4 मार्कांसाठी विचारले जातात. जसं आता आपल्याला पहिलं विचारतात की कवितेचे कवी कोण किंवा कवितेची कवयित्री कोण, तर आपण देऊ की संत नामदेव. दुसरं विचारतील की कवितेचा रचना प्रकार, तर हा रचना प्रकार कोणता आहे तर अभंग, कारण हा अभंग आहे संत नामदेवांनी लिहिलेला. कवितेचा काव्यसंग्रह, बघा तुम्हाला खाली केव्हाही जेव्हा आपण कविता वाचतो तेव्हा अगदी शेवटी तुम्हाला ती कविता कुठून घेतलेली आहे ते दिलेलं असतं, किंवा आपल्याला जेव्हा संतांचा परिचय किंवा कवीचा परिचय दिलेला असतो त्या परिचयाच्या याच्यात सुद्धा दिलं असतं की ही कविता कोणत्या पुस्तकातनं वगैरे घेतलेली आहे. तर हा जो काव्यसंग्रह आहे कवितेचा, हा सकलंत गाथा खंड पहिला, संत नामदेवांची जी अभंग गाथा आहे तर 2000च्या वर त्यांनी जे अभंग लिहिले त्या अभंगामधली 1477वा हा अभंग आहे. आणि त्यातल्या ह्या ओळी तुम्हाला दिलेल्या आहे. तर ह्या कवितेचा विषय काय आहे तर कवितेचा विषय की संत सज्जनांची महती, जे सज्जन लोक किंवा संत लोकांचं काय महत्व आहे किंवा काय महती आहे, कशा प्रकारे आपण ओळखू शकतो की सज्जन व्यक्ती कोण आहे किंवा संत व्यक्ती कोण आहे. कारण आजकाल संत कोणीही असू, कोणावरही आजकाल लोक विश्वास ठेवतात. भगवे कपडे घातलं म्हणजे तो संत होत नाही. ज्या व्यक्तीमध्ये आपण प्रस्तुत कवितेत बघितलं की मान आणि अपमान ज्याला सम आहेत तो व्यक्ती संत असतो. कवितेतून व्यक्त होणारा भाव, तर संतांची थोरवी व्यक्त करताना भक्तिभाव, संत कसा असावा याची थोरवी संत नामदेवांनी सांगितलेली आहे. कवीचे लेखन वैशिष्ट्य, आता ह्या संत नामदेवांनी ही जी कविता लिहिलेली आहे याचं लेखन वैशिष्ट्य काय होतं तर सर्वसामान्यांना कळेल अशा प्रकारचा हा अभंग होता. आणि काय वापरलं याच्यात, रूपक वापरलं, वृक्ष वापरलेला आहे. वृक्षचं रूपक वापरून अगदी साध्या सरळ भाषेमध्ये आपल्याला संत नामदेवांनी ह्या चरणांमध्ये
अभंगाची वैशिष्ट्ये सांगितली, परमार्थाची शिकवण आपल्याला दिली आणि सहजरित्या सांगणारे शब्द त्यांनी वापरले. कवितेची मध्यवर्ती कल्पना काय आहे की संत कसा म्हणजे संत सज्जन लोक झाडाप्रमाणे असतात. जसं झाडाची पूजा केली किंवा त्याला तोडलं तरी त्याला मान किंवा अपमान वाटत नाही, तसं संतांचं असतं. त्यांची निंदा करा, स्तुती करा, त्यांना कोणत्याही प्रकारचं त्या दोन्ही गोष्टी त्यांना समान वाटतात. आणि मग अशा जर व्यक्तीची तुमच्या आयुष्यात कधी भेट होत असेल तर जणू काही आपली आणि परमात्म्याची भेट झालेली आहे, अशा प्रकारची मध्यवर्ती कल्पना या कवितेत, या संतवाणीत संत नामदेवांनी मांडली. कवितेतून व्यक्त होणारा विचार कोणता आहे की संतांचं आणि आपलं माणसाचं एक शिवाचं एक नातं निर्माण होतं, ही कल्पना आहे. कवितेतून व्यक्त होणारा हा विचार आहे की होऊ शकतं की मानवाची सुद्धा एखाद्या संत व्यक्तीसोबत, सज्जनासोबत कधीतरी भेट होईल. कवितेतील आवडलेली तुम्हाला ओळ, आता ही तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्हाला कवितेतली कोणती ओळ आवडते. त्यानंतर 10वा पॉइंट येतो की कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणे. मग आपण ही कविता आपल्याला का आवडली, मग त्याचं कारण आपल्याला लिहावं लागेल. जर ही तुम्हाला कविता आवडली, आता हा अभंग का आवडला तुम्हाला, त्याच्यातून संत नामदेव काय सांगतात की आपण जीवन जेव्हा आपण जगतो तेव्हा स्थिर चित्त आपलं असायला पाहिजे. म्हणजे झाडाच्या प्रतीकातून आपल्याला हे शिकवलेलं आहे की आपल्याला जीवनाची ही महत्वाची जी मूल्य आहेत, ती मूल्य आपल्याला संत नामदेवांनी सांगितलेली की कितीही बाका प्रसंग आपल्या जीवनामध्ये येऊ, कोणी कितीही अपमान करो, कोणी कितीही आपली स्तुती करो, आपण निश्चल राहायला पाहिजे. आपल्याला खूप आनंद पण नको व्हायला पाहिजे आणि फार दुःखही व्हायला नको पाहिजे. कोणत्याही गोष्टीचा आपल्यावर परिणाम झाला नाही पाहिजे. ही कविता आवडण्याची कारणं. आता ज्याला नाही आवडली संतवाणी तो त्याची कारणं लिहू शकतो. कवितेतून मिळणारा संदेश, आता ह्या कवितेतून आपल्याला काय संदेश मिळाला, ह्या अभंगावणीतून आपल्याला काय संदेश मिळाला, तर की संतांचं ज्याप्रमाणे वर्तन असतं, संत ज्याप्रमाणे मानाने अपमान वगैरे मानत नाही, निंदास्तुतीच्या पलीकडे असतं त्यांचं विश्व, सामान्य माणसांपेक्षा ते वेगळे असतात. आणि तशा प्रकारची वागणूक जर आपण ठेवली तर आपण फार शांतपणे व्यवस्थितरित्या आपले कोणतेही निर्णय घेऊ शकतो. आपली बुद्धी स्थिर राहते, मन शांत राहतं आणि मग मन जर शांत राहिलं तर आपण विवेक बुद्धीने आपले कोणतेही निर्णय चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. अशा प्रकारचा आपल्याला हा मिळणारा संदेश आहे. म्हणजे कोणतेही कसं येऊ, वादळ वारं आपल्या आयुष्यात कितीही येऊ किंवा खूप साऱ्या आनंदाच्या गोष्टी येऊ, आपण त्या गोष्टींनी हुरून न जाता किंवा खूप वादळ वारे आले, खूप अडचणी आल्या तर त्याच्यात आपण आपलं धैर्य न खचता अगदी निश्चल होऊन जर आपण आपलं जीवन जगू शकतो, हा आपल्याला कवितेतून मिळणारा संदेश आहे. तर अशा प्रकारे आपली पहिली संतवाणी आपण आता पूर्ण केलेली आहे. तर आपल्या संतवाणीच्या म्हणजे याच्यानंतर आपल्याला स्वाध्याय दिलेले आहेत. तर वृक्ष आणि संत यांच्यात काय साम्य आहे, आणि दुसरा प्रश्न आहे की वृक्षावर खालील घटनांचा होणारा परिणाम लिहा. त्यानंतर समानार्थी शब्द आहेत. त्यानंतर काव्य सौंदर्य आहे, अभिव्यक्ती आहे. अभिव्यक्ती म्हणजे तुमचे विचार तुम्ही व्यक्त करा. आणि त्यातला प्रश्न क्रमांक 5 आहे की काव्य सौंदर्य. आता मी जेव्हा तुम्हाला संतवाणी शिकवणार संत जनाबाईंची, त्यावेळी मी तुम्हाला रसग्रहण आणि काव्य सौंदर्य हे दोन्ही प्रकार शिकवणार. कारण पद्यपाठ जेव्हा आपण शिकतो तेव्हा आपल्याला आता जो प्रश्न मी तुम्हाला दिलेला आहे तो प्रश्न त्या 11 पॉईंटपैकी कोणतेही 4 पॉईंट तुम्हाला विचारले जातात 4 मार्कांकरिता. त्यानंतर काव्य सौंदर्य विचारलं जातं 2 मार्कांकरिता. आणि 2 मार्कांचा प्रश्न असा येतो की प्रस्तुत ओळींचा तुमच्या शब्दात अर्थ लिहा. तर अशा प्रकारे आपण संतांची महती आपल्या आयुष्यामध्ये काय असते हे आपण आता बघितली. तर ह्यानंतर आता म्हणजे हे झालेलं आहे आपलं, हे शिकवून झालं. त्याच्यामुळे आता तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये हा स्वाध्याय पूर्ण करा आणि कोणतीही अडचण आली तर मग माझ्या पर्सनल नंबरवर तुम्ही तो मेसेज टाका, मी तुम्हाला सांगते. फक्त काव्य सौंदर्य आणि रसग्रहण हे जे 2 प्रश्न आहे हे मी तुम्हाला संत जनाबाईंची जेव्हा
अभंग शिकवणार आहे, त्यावेळी तो पूर्णतः तुम्हाला स्पष्टीकरण त्याचं देणार आहे.